हॅलो फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे आपल्या रसिकास कॉर्नर चॅनलवरती. तर आज आपण भेट देणार आहोत धुळे जिल्ह्यातील आर्वी गावामधील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेल्या रोकडोबा हनुमान मंदिराला. तर धुळे शहरापासून काही अंतरावर असलेले हे मंदिर शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. रोकडोबा हनुमान मंदिर हे स्थानिक लोकांसाठी खूप मोठं श्रद्धास्थान आहे. इथे असलेली हनुमानाची मूर्ती अतिशय भव्य आणि शक्तिशाली स्वरूपात आहे. असं मानलं जातं की येथे येऊन मनापासून प्रार्थना केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण होते. मंदिरामध्ये प्रवेश करतानाच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. भक्तगण येथे नियमितपणे पूजा करतात, आरती आणि भजन करताना दिसतात. विशेषतः मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. जय सियाराम. हनुमान जयंती, रामनवमी यासारखे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. भक्तांचा असा विश्वास आहे की इथे प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण होतात. रोकडे हनुमान मंदिर हे सुमारे 300 वर्षापूर्वीचे आहे. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की गावातील एका व्यापाऱ्यास जुगार खेळण्याचे भयंकर व्यसन जडले होते. जुगाराच्या नादात त्याचे व्यापारातील लक्ष कमी होऊन त्याला नुकसान होऊ लागले. हळूहळू त्याची आर्थिक स्थिती ही बिकट होत गेली. एके दिवशी विमनस्क अवस्थेमध्ये तो एका मंदिरातील मारुती रायाच्या दर्शनाला आला व मारुती रायाने आपल्या व्यापारात बरकत द्यावी म्हणून त्याने प्रार्थना केली. त्या दिवसापासून त्याचा व्यापार नीट चालू लागला. इतकेच नव्हे तर व्यापाराची जुगारात हरलेले धन परत मिळाले. तेव्हापासून धन म्हणजे रोकड देणारा मारुती म्हणून या देवास रोकडोबा मारुती या नावाने ओळखले जाऊ लागले. दररोज शेकडो भाविक धनप्राप्तीसाठी या मारुतीच्या दर्शनाला येतात. म्हणूनच रोकडोबा हे नाव खूप खास आहे. तसेच पूर्वी या भागामध्ये शेतकरी आणि व्यापारी एकत्र येऊन रोख व्यवहार करत असत. मंदिराच्या परिसरातच हे व्यवहार होत असल्यामुळे हनुमानाला रोकडोबा असे नाव पडले. आपल्यासारख्या सामान्य माणसाला पावणारा देव म्हणजेच आपला रोकडोबा हनुमान. हनुमानाचे वर्णन करायचे म्हणजे भक्तीचे प्रतीक आहे शरीरावरती सिंदूर आणि शक्तीचे प्रतीक आहे हातामध्ये गदा. उडणारे रूप म्हणजे वेग आणि सामर्थ्य. हे असे सुंदर रूप आहे की डोळ्यात आपल्या साठवून घ्यावेसे वाटते. हे सर्व त्यांच्या शक्ती, भक्ती आणि सेवा या गुणांचे प्रतीक आहे आणि संकटावरती मात करण्याची प्रेरणा देखील आहे बरं का. अतिशय मनमोहक असं रूप आहे आपल्या हनुमानाचं. आता हनुमानाच्या मंदिराच्या पाठीमागून जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्या मनातील भीती आणि नकारात्मक ऊर्जा नाहीसे होताना दिसते. अतिशय सुंदर अशा वाईब्स या मंदिरामध्ये आल्यावरती मला मिळालेल्या आहेत. प्रचंड पॉझिटिव्ह वाईब्स या मंदिरात आल्यावर मिळतात. कसलीही भीती राहत नाही मनामध्ये, कुणाचे राग नाही का द्वेष नाही. छताकडे बघितल्यानंतर वरती संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि विठ्ठल रुक्माईचे पेंटिंग बघायला मिळाले. आता फेरी पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतले पुन्हा एकदा. हातामध्ये खडी साखरेचा प्रसाद घेतला आणि देवाचे पुन्हा एकदा रूप न्याहाळत होते. त्यावेळेस खाली सहज लक्ष गेलं तर इथं गुरुजी बसलेले होते बघा. त्यामुळे तो पडदा देखील थोडासा लावलेला आहे. तर ह्या मंदिरामध्ये साधू आणि संतच खूप आहेत. तेच इथली मंदिराची सेवा बघतात. मुख्य मंदिराशिवाय प्रांगणामध्ये ज्वालामातेचे मंदिर आहे. या मंदिरातील वज्रपीठावर सिंहारूढ ज्वालामातेची संगमरवरी चतुर्भुज मूर्ती आहे. या मंदिराशेजारीच साईबाबांचे देखील मंदिर आहे. आणि काही शेंदूर लावलेले पाषाण देखील आहेत. उत्सव काळामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी येथे भोजनालयाची सुविधा देखील आहे. तसेच पाणी पिण्याची सोय देखील आहे बरं का. त्यामुळे उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो इथे 24 तास पिण्याचे पाणी हे मिळतेच. आता मंदिराच्या प्रांगणामध्ये महादेवाची पिंड देखील आहे. त्यानंतर गणपती आणि पार्वती माता देखील आहे. इथे आम्ही दर्शन घेतलं. आता पुढे आम्ही श्रीराम आणि सीता मातेचे दर्शन घेतले. हनुमान जयंती आणि रामनवमीच्या उत्सव काळामध्ये इथे छानपैकी रांगोळी काढलेली आहे. तर मुख्य मंदिराच्या तटबंदीस लागून श्रीरामाचे मंदिर आहे. त्यातील गर्भगृहामध्ये वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या उंची वस्त्र व अलंकाराने सुशोभित संगमरवरी मूर्ती आहेत. देवाच्या डोक्यावरती चांदीचा मुकुट व मागे प्रभावळ आहे. या मूर्तीच्या उजवीकडे मारुतीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या छतावरती चौकोनी शिखरात चारही बाजूंना प्रत्येकी 2 देवकोष्टके, शीर्षभागी आमलक व त्यावरती कळस आहे.
मंदिरात हनुमान जन्मोत्सव, रामनवमी, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तसेच नवस फेडण्यासाठी देखील येतात बरं का. प्रदक्षिणा घालत असताना एक जाणीव झाली की परिसर खूप छान मोठा आहे, निसर्गरम्य असा आहे, शिवाय शांततेचे असे वातावरण आहे. आणि रामनवमी, हनुमान जयंती असल्यामुळे मंदिराला खूप छान सुशोभीकरण केलेले आहे. फुलांनी आणि झेंडूच्या माळांनी प्रत्येक खांब सजवलेला आहे. रामाची खूप छान लोभसवाणी इथे मूर्ती आहे. बाजूला लक्ष्मण आहे, सीता माता आहे. त्यानंतर हनुमानाची देखील मूर्ती आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्ही नक्कीच भेट द्या मंदिराला. आता पुढे गेल्यावरती साधूंचे देखील इथं मंदिर आहे. आता हे साधूंचं नाव मला माहिती नाही काय आहे, तर जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इथे देखील आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता या मंदिरामध्ये डाव्या बाजूला आपण कार्तिकेयची मूर्ती देखील बघू शकतो. तर इथे कार्तिक स्वामींची मूर्ती आहे, त्याची देखील आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर हनुमानाचे पोस्टर आहे. असं एकंदरीत दर्शन खूप छान झालेलं आहे. कार्तिक स्वामींच्या बाजूला तुम्ही बघू शकता फोटो देखील आहे, मूर्ती आहे, पांढरी संगमनेरी आणि मोराचे पीस आहे. आता आपण पुढे गेल्यानंतर बघू शकतो की गुरुकृपा नावाचं खाली एक रूम आहे. त्या रूममध्ये देखील साधू संत राहतात. तेच ह्या मंदिराची देखभाल करतात. आता इथं मला असं बघायला मिळालं की ह्या आवारामध्ये भर उन्हामध्ये एक साधू बसलेले आहे. तर या साधू महाराजांनी किंवा तपस्वींनी स्वतःच्या अंगावर पांढरा स्वच्छ कपडा अंथरलेला आहे किंवा कपडा परिधान केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये ते तपस्या करत आहेत, माळा जप करत आहेत. तर कदाचित पांढऱ्या रंगाचा कपडा टाकण्याचं कारण म्हणजे त्यांना ऊन लागू नये, आणखी भर उन्हामध्ये ते तपस्या करत आहेत. येथे ऊन भरपूर असल्यामुळे आम्ही रसवंतीमध्ये उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. तर फ्रेंड्स, तुम्ही रोकडोबा हनुमानाच्या मंदिरात कधी आलेला आहात का? जर आला असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय हनुमान लिहायला विसरू नका. मंदिराजवळच गोशाळा देखील आहे. बस आम्ही गोशाळा बघत बघत आम्ही आमचा रस्ता पार केला आणि घराकडे निघालो. तर इथे शांत आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे. तुम्हाला जर एक दिवसाची सहल काढायची असेल तुम्ही इथे नक्की येऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.